नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आता सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची माहिती समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 92,36,000 शेतकऱ्यांना आता लाभ दिला असून आता त्यांच्यासाठी 1,932 कोटी 72 लाख रुपयाचा निधी सरकारने मंजूर करून टाकलेला आहे। तुम्ही व्हिडिओ देखील पाहिला आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वपूर्ण आजची बातमी ठरणार आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झाला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत येणार होता। असे भरपूरसे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते, परंतु त्या शेतकऱ्यांना इथं अपयश मिळालं। परंतु शेतकरी बांधवांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे आणि आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो बघा, केवायसी केली का नमो शेतकरी तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार असं आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण देखील आजचा व्हिडिओ ठरणार आहे। कारण की बघा, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। कारण की भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, तर त्याबद्दल आता सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, त्याचसोबत आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आला आहे। बघा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 44,000 कोटींचं पॅकेज आता सरकारने जाहीर करून टाकलं। अजित पवार अर्थमंत्री यांनी आता ही माहिती स्वतः सांगितलेली आहे। पुन्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,000 कोटींचे पॅकेज आता सरकार टाकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। 44,000 कोटींची मदत आता अजितदादा पवारनी स्वतः त्यांनी मंजूर केलेली आहे, हे देखील त्यांनी माहिती सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की भरपूरसे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी येणार याची आतुरतेने वाट पाहू लागलेले होते। त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेला आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 21वा हप्ता मिळाला असेल तर तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी पात्रता काय असणार आहे, पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार हे देखील यादी आता सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला देखील पैसे मिळणारच आहे। अन्यथा बघा, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला नसेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही। कारण की बघा, भरपूरशा शेतकरी बांधवांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते। म्हणजेच बघा, त्यांच्या घरामध्ये पती आणि पत्नी एकाच नावावरती ह्या जसं की नमो शेतकरी योजनेचा लाभ व पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत होत्या। आता केंद्र सरकारची योजना म्हणजे पीएम किसान योजना, पूर्ण आपल्या ऑल इंडियामध्ये हे पीएम किसान योजना दिली जात असते। म्हणजे त्यांच्या खात्यावरती भरपूरशा शेतकऱ्यांना याचं वितरण होत असते। परंतु त्याच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेची हे आपली महाराष्ट्राची योजना झाली, परंतु केंद्र सरकारने जी यादी त्या महाराष्ट्राला दिली, राज्य सरकारपर्यंत जी यादी पोहोचली, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातील आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे। कारण की महत्त्वपूर्ण अपडेट त्यांच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची फार्मर आयडी तुम्ही काढली नसेल तर फार्मर आयडी तुम्हाला काढून घ्यायची आहे। कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट फार्मर आयडी संदर्भातील देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता 100% तुम्हाला मिळणार। ही माहिती 100% तुमच्यासाठी असणार आहे। काही कामे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार हे देखील माहिती आपण पुढे जाणून घेऊया। परंतु चॅनलच्या वरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, तर बघा, फार्मर आयडी तुम्ही काढली नसेल काढून घ्या। आणि एक आणखी काम सरकारने तुमच्यासाठी सांगितलेलं आहे, ते काम कोणतं असणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो, त्यासोबतच आता सरकारने सांगितलेलं आहे की जे कर्ज काढलेले शेतकरी होते, त्या कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफीची वाट बघत होते
तर तुमच्यासाठी देखील आता महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे। त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026च्या अगोदरच आपण करणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासाठी नवीन अपडेट हे देखील समोर आलेलं आहे की तुमच्यासाठी आता सरकारने समिती नेमलेली आहे। त्या समितीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या नावावरती कर्ज काढलेलं आहे, किती लाखापर्यंत कर्ज काढलं आणि त्यांनी खरोखर त्यांच्या सातबाऱ्यावरती कर्ज काढलेलं आहे काय, याची माहिती तपासून सर्व शेतकरी बांधवांचं आता इथं कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता शासन निर्णय आता सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। आता बघा कांदा चाळसाठी आता 16 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचे आदेश स्वतः आता जिल्ह्यांमध्ये आता सरकारने दिलेला आहे। नाशिक विभागातील 16 लाख आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 903 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे। आता या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे पैसे कधी येणार? सरकारने सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी क्रेडिट करणार, तर बघा अधिकृतपणे त्यांनी एक जाहीर यादी करून टाकलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या यादीसाठी आता बघा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळाला आहे त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण आपण करणार हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे। फक्त तुम्ही फार्मर आयडी काढली नसेल काढून घ्या आणि तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड तुम्हाला लवकरात लवकर लिंक करून ठेवायचं आहे, जेणेकरून कुठलीही तकलीफ कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही। कारण की सर्व शेतकरी बांधवांसाठी आता केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या अंतर्गत ही यादी महाराष्ट्र सरकारला म्हणजेच राज्य सरकारला पाठवण्यात आलेली आहे। आता त्याच यादीनुसार तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण होणार हे देखील आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगितलेली बातमी असणार आहे। कारण की काल पत्रकार परिषदेमध्ये हे माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील येणार, तर बघा शेतकरी बांधवांनो, आता बघा रायगड, रत्नागिरी, पुणे, त्यानंतर बघा धुळे, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि वर्धा आणि त्यानंतर बघा धुळे आणि नंदुरबार या सर्व जिल्ह्यातील पैसे तुम्हाला मिळणार पहिल्या टप्प्यातील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कोणकोणत्या बँकांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार, तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी कुठल्याही बँकेचं खातं काढलं असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये त्यांचा व्यवहार कंटिन्युअसली असायला पाहिजे। डेबिट क्रेडिट डेली ट्रान्झॅक्शन असलेले पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या खात्यामध्ये 500 ते 1000 रुपये शिल्लकचे जमा असायला पाहिजे आणि त्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेती संदर्भातील योजनांची माहिती किंवा जे काही पैसे असणार आहे, सर्व शेती संदर्भातील योजनांचे जे काही त्यांचे पैसे असणार आहेत हे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती क्रेडिट होणार। तर अशा पद्धतीची माहिती आहे। तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला येणार, तर बघा शेतकरी बांधवांनो, डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार। आता असली आता सरकारतर्फे माहिती येत आहे, बाकी अधिकृतपणे सरकारने तारीख जाहीर केली नाही। तर अशा पद्धतीची माहिती आहे। असेच कामाचे व्हिडिओ शेती संदर्भातील जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।